आज त्यांचे चिरंजीव यांनी डॉक्टर बाबूराव अप्पाजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याला 1 कोटी रुपयाची ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे. आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक मंडळींच्या वतीने मी 1 कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. आपण व्यवसाय करतात व्यवसाय त्यांनी केला, अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि विजय सेठी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला. परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय, ज्या ठिकाणी वाढलोय, ज्या गावात वाढलोय आणि ज्या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला, ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आणि 1 कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचाही मी मनपूर्वक तनपुरे परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर या राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील, सभासद असतील, बिगर सभासद असतील, कामगार असतील, यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या मदतीमुळे आम्हाला संचालकांना मोठं हातीचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील. ते पैशाचं सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त या कारखान्याला चालू झाल्यानंतर ऊस देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण शेवटी 500 कोटीचं कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे. त्याचं व्याजाचा भुर्दंड त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर क्रशिंग त्या ठिकाणी झालं नाही, जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल. परंतु आता ही शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यश त्या ठिकाणी आम्हाला मिळेल. पुनश्च एकदा सेठी परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी मदत त्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि